पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरू आहे। सीडीएस जनरल अनिल चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। तर दुसरीकडे आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये डीजीएमओची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर पाककडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे या महत्त्वाच्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये इतर कुठल्याही देशाचा मात्र या बैठकीमध्ये सहभाग नाही। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करांची बैठक सुरू आहे। तर दोन्ही महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक होते। हे दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होते। तर या दोन्ही बैठकांवरती आपलं लक्ष असणार आहे। प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी घेणार आहोत। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरू आहे। सीडीएस जनरल अनिल चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। तर दुसरीकडे आज भारत आणि पाकिस्तान डीजीएमओची बैठक पार पडणार आहे। खरं तर शस्त्रसंधीचं त्या ठिकाणी लागू करण्यात आलं, सामंजस्याची भूमिका घेण्यात आली। मात्र त्यानंतर सुद्धा केवळ 3 तासामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून हल्ले सुरू होते, गोळीबार करण्यात आला। मात्र त्यानंतर आगामी काळात नेमकी रणनीती काय असणार आहे, आगामी काळात भारताची भूमिका काय असणार आहे, या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। आगामी काळात जर कुठल्याही प्रकारचे हल्ले झाले तर त्याला युद्ध समजलं जाईल असा सुद्धा इशारा देण्यात आला आहे। त्या बाबतीत काही चर्चा होते का? भारताची नेमकी कशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे? भारत आगामी काळात प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम पद्धतीने तयार आहे आणि सध्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी प्रशांत वाघे आपल्यासोबत राजधानी दिल्लीमधून जोडलाय। प्रशांत, महत्त्वाच्या घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये घडतायत। खरं तर आपण पाहतोय पहलगामचा हल्ला झाल्यापासून दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे, बैठकांचा धडाका आपण पाहतोय। आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची बैठक आहे तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांसोबत। काय अपडेट, काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती। या परिस्थितीनंतर दोन्ही देशांनी युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला। यानंतर आज दोन्ही देशांच्या डीजीएमओची बैठक होत आहे। हॉटलाईनद्वारे दोन्ही देशांचे डीजीएमओ संवाद साधणार आहेत। मात्र या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ज्या बैठकांचा धडाका सुरू आहे तो महत्त्वाचा आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी 22 तारखेपासून अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्या। मात्र आजच्या 2 डीजीएमओंच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्त्व आहे। तू म्हणालास तसं तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजनाथ सिंग, ही सगळी महत्त्वाची लोक या बैठकांमध्ये असणार आहेत। या बैठकीमध्ये डीजीएमओंच्या बैठकीबद्दल देखील चर्चा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये बैठक तेव्हा होते जेव्हा राजकीय संवाद संपलेला असतो किंवा राजकीय स्तरावर संवाद होऊ शकत नाही। त्याच्यानंतर मिलिटरी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल असतात, ते संवाद साधत असतात। तर हा संवाद कशा पद्धतीने साधायचा, याच्यामध्ये काय असलं पाहिजे, आपल्या ज्या अटी शर्ती आहेत, आपण जे म्हटलं होतं की कुठलीही दहशतवादासारखी कृती ही ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। आणि या बैठकांच्या नंतर दोन्ही देशांमध्ये जो डीजीएमओ संवाद होणार आहे, जो हॉटलाईनद्वारे होणार आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि अन्य महत्त्वाची अधिकारी देखील उपस्थित आहेत। करण, नक्कीच प्रशांत, तो आपल्याशी असाच जोडलेला आपल्यासोबत अमृतसरमधून आपले प्रतिनिधी किरण ताजने सुद्धा जोडलेत। किरण, महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतात। आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, त्या प्रकारच्या घडामोडी घडतात। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये दुसऱ्या कुठल्याही देशाचा सहभाग नाही। काय अपडेट या संदर्भातली? अगदी खरं आहे। आजचा दिवस भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचा आहे। एकूणच जर बघितलं तर भारत पाक सीमेवरचा जो एकूणच तणाव आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा पाकिस्तानकडनं जी आगळीक करण्यात आलेली आहे त्याला भारताकडनं वेळोवेळी उत्तरं देखील देण्यात आलेली आहे, करारा जबाब देण्यात आलेला आहे। आणि अशा एकूण परिस्थितीमध्ये जसं की प्रशांतजींनी उल्लेख केला, राजकीय संवाद संपलेला असतो, त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडत असतात।
DGMOच्या बैठका पार पडत असतात आणि आजच्या दिवशी ती बैठक पार पडते. मात्र या सगळ्या दरम्यान 2:30 वाजेच्या दरम्यान भारतीय सेनेचे जे तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. त्यामुळे या सगळ्या दरम्यान एका बाजूला ही बैठक पार पडते, त्या बैठकीच्या नंतर हे तिन्ही दलाचे प्रमुख ब्रीफिंग करणार आहे. त्यामुळे नेमकं या बैठकीमध्ये काय मंथन झालं, काय निर्णय झाला याबाबतची सविस्तर माहिती समोर येणार आहे. त्यामुळे जे काही सध्याच्या घडीला तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर पेहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या नंतर कालची ही एकमेव अशी रात्र होती की जी शांततेत गेलेली आहे. इतर रात्री मात्र पाकिस्तानकडनं जे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला भारताकडनं त्याला चोख उत्तर देण्यात आलं. दुसऱ्या बाजूला जे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेले जे दहशतवादी अड्डे आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतानं केलेलं आहे. त्याचे पुरावे हे समोर आणलेले आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे दहशतवादाला पाकिस्तान कसं खतपाणी घालतंय, त्यांच्या पाठीमागे पाकिस्तानचं कसं लष्कर उभं आहे हे देखील भारतानं समोर आणलेलं होतं. त्यामुळे अशा या एकूण परिस्थितीमध्ये DGMOची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये दहशतवादावर विशेषतः चर्चा होईल. महत्त्वाची बाब म्हणजे भारताकडनं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जी भूमिका आहे ती स्पष्टपणे केलेली होती की आता जर कुठलीही बैठक होणार असेल तर ती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होईल. दुसऱ्या इतर कुठल्याही देशांचा त्यामध्ये संवाद नसेल किंवा सहभाग नसेल. प्रामुख्यानं जर बघितलं तर जे सीजफायरच्या संदर्भातल्या ज्या अटी शर्तींवर भारतानं मान्य केलं होतं त्यापूर्वी पाकिस्ताननं अमेरिकेकडे विनवणी केलेली होती आणि त्या विनवणीनंतर या संपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सीजफायरचं देखील उल्लंघन पाकिस्तानकडनं काही तासांमध्ये झालेलं होतं. त्या सगळ्या संबंधी देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं, भारतीय लष्कराकडनं नेमके याबाबत इतर काय नेमकी माहिती त्यामध्ये मांडली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. करण, नक्कीच किरण, या बैठकीबाबतचे वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर सध्या राजधानी दिल्लीमध्ये घडामोडी घडतायत. पाककडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर आता कारवाईची शक्यता आणि आगामी काळात काय भूमिका असणार या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी.